रक्षाबंधनाचा सण अश्रूंनी भिजला। नाशिकच्या वडनेर दुमाला गावात यंदा रक्षाबंधनाचा उत्सव आनंदाचा नव्हता तर अश्रू आणि वेदनेने भरलेला होता। शुक्रवारी रात्री गावावर भीषण दुःख कोसळले। फक्त 3 वर्षांचा आयुष भगत घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने झडप घालून त्याला उचलून नेले। काही वेळातच गावकऱ्यांना त्याचा मृतदेह सापडला आणि कुटुंबासाठी वेळ जणू थांबून गेला। रक्षाबंधनाच्या दिवशी आयुषची 9 वर्षांची ताई भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी आतुर होती, पण नियतीने क्रूर खेळ केला। भगत यांच्या माळ्यातील घरासमोर आयुष खेळत असताना शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। 8:30-9 वाजताच्या सुमारास वडील किरण यांनी आयुषला जेवणासाठी हाक मारली, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। लगतच्या टोमॅटोच्या सरीत रक्ताचे डाग दिसताच त्यांचा थरकाप उडाला। परिसरात बिबट्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला आणि वन विभागाला कळवले। 2 तासाच्या शोधानंतर उसाच्या शेतात आयुषचे धड सापडले आणि गावभर शोककळा पसरली। काल ज्या वेळेस मी तिथं 7:30 ते 7:45च्या दरम्यान गेलो ते माझे नातेवाईक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला, दादा गेला, दादा कुठे गेला। मग तिला रडू नको, आपण बघूया। खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का, तुम्हाला राखी बांध, मी तुला गिफ्ट देईल। आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती। म्हणून सकाळी त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला वावळा लावलं आणि राखी बांधायला। गेल्या काही दिवसांपासून गावात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे। नाही, मी जेव्हा वन विभागाशी संपर्क साधला असेल आणि ज्या ठिकाणी त्यांना विनंती केली असेल की या ठिकाणी मला पिंजरा पाहिजे, तर थोडा लेट का होईना पण पिंजरा लागतो। पण आता ज्या ठिकाणी इथे एक लहान बालकाला उचललं होतं तिथे 4 पिंजरे वन विभागाने लावले, पण तिथं बिबट्या आलाच नाही। म्हणजे त्या भागामध्ये 3 ते 4 बिबटे बघितले गेले, पण एकही बिबट्या त्या पिंजऱ्यात सापडला नाही। म्हणजे कदाचित वन विभागाशीच आम्ही चर्चा केल्यावर ते बोलले की एकदा जर बिबट्या पिंजऱ्यात जाऊन आला तर तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही, आणि मग तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही, मग याच्यासाठी पर्याय काय, तर मग याच्यासाठी सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे असं मला वाटतं। फिरकत नाही, पिंजरे लावत नाही, सातत्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी। साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एकटं सोडू नये, कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये, तसेच शौचासाठी प्रातःविधीसाठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे, मोबाईलवर गाणे वाजवत जावे। तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं, काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो। फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध, म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं, त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते, पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही।